70 वर्षापासून ठाणेकरांच्या जिभेवर राज्य करणारी मामलेदार मिसळ जमीनदोस्त झालेली आहे। नमस्कार, मी सुजित, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। बाळासाहेब ठाकरेंपासून ते अगदी राज ठाकरेपर्यंत आवडीचं ठिकाण म्हणजे ठाण्यातील मामलेदार मिसळ। आपण मागे पाहिलं तर आता ती वास्तू जी आहे ती जमीनदोस्त झालेली आहे। अगदी 70 वर्षापासून ठाणेकरांच्या जिभेवर राज्य करणारी ही मिसळ जी आहे ती ठाणेकरांच्या खवय्यांच्या अगदी प्रेमाचं ठिकाण हे मानलं जात होतं। परंतु आता आपण पाहिलं तर ठाण्यात पुनर्विकासाच्या माध्यमातून ठाण्यातील ही मामलेदार मिसळ जी आहे ती आता वास्तू जी आहे ही त्या जमा झालेली आहे। ठाणेकरांच्या अगदी 70 वर्षांपासून ज्या आठवणी आहेत त्या मामलेदार मिसळशी या निगडीत होत्या। आता आपण पाहिलं तर अगदी राजकारणापासून ते सेलिब्रिटींपर्यंत मामलेदार मिसळ जी आहे ती प्रसिद्ध होती। अगदी राज ठाकरे असतील, अभिनेते अभिषेक बच्चन असतील यांच्या माध्यमातून नेहमीच या मामलेदार मिसळचा उच्चार जो आहे ते विविध मुलाखतींमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाला। आणि आत्ताच आपण पाहिलं तर ही जी मामलेदार मिसळ जी आहे ती एका नव्या स्वरूपात नव्या ठिकाणी जी आहे ती आता ठाणेकरांच्या सेवेत रुजू झालेली आहे। परंतु ही जुनी वास्तू जी आहे ती अगदी 70 वर्षापासून या ठिकाणी आपण पाहिलं तर ठाणेकरांना आवडीने त्याची मिसळ जी आहे ती देत होते। परंतु आता ही जी मिसळ आहे ती आता ठाण्यातील एका नवीन ठिकाणी जी आहे ती ठाणेकरांना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील, अभिनेते असतील, सेलिब्रिटी असतील, हे जर ठाण्यामध्ये असतील तर ते आवर्जून जे आहे ते या ठाण्यातील मामलेदार मिसळला या ठिकाणी भेट देते। परंतु आता आपण जर पाहिलं तर ठाण्यातील पुनर्विकासाच्या माध्यमातून या मामलेदार मिसळचं आहे ते वास्तूचं जे आहे ते या ठिकाणी रिडेव्हलप होणार आहे। परंतु अजून देखील मामलेदार मिसळ जी आहे ती अगदी बाजूला जी आहे ती या ठिकाणी आपल्याला ठाणेकरांना त्यांच्या आवडीची मिसळ जी आहे ती खायला मिळणार आहे। परंतु आता आपण ही वास्तू पाहतोय, अगदी सेलिब्रिटींपासून ते राजकारण्यांपर्यंत ही मिसळ जी आहे ते अगदी आवडीने प्रत्येक ठाणेकर, प्रत्येक सेलिब्रिटी असेल, राजकारणी असेल, तो ठाण्यामध्ये आला त्यानंतर मामलेदार मिसळ खाल्ली नाही तर तो ह्या ठिकाणी पाय जो आहे तो काढू शकत नव्हता। आणि आत्ताच आपण पाहिलं तर ही वास्तू जी आहे ती इतिहास जमा झालेली आहे। अगदी ठाण्यातील एका ऐतिहासिक खाद्य परंपरेचं भौतिक अस्तित्व जे आहे ते आता संपुष्टात आलेलं आहे। तरी देखील आपण या संपूर्ण वास्तू आपण इथे पाहतोय। ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह दृश्य जे आहे ते सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। ही वास्तू अगदी 70 वर्षापासून या ठाण्यामध्ये होती। ठाण्यातील पुनर्विकासाच्या माध्यमातून ही वास्तू जी आहे आता इतिहास जमा झालेली आहे। अगदी अनेक आठवणी ज्या आहेत त्या या वास्तूशी ठाणेकरांच्या निगडीत होत्या। अगदी राजकारणी असेल, सेलिब्रिटी असतील, हे अगदी ठाण्यामध्ये आले तर ह्या मामलेदार मिसळचा आस्वाद जे आहे ते नेहमी घेत असतात। आणि आताच ही वास्तू जी आहे ते या ठिकाणी रिडेव्हलप गेलेलं आपल्याला पाहायला मिळते। ठाणेकरांच्या अगदी जिभेवरती राज्य करणारी ही मिसळ अगदी मोठमोठ्या सेलिब्रिटी जे आहेत ते त्यांच्या मुलाखतीमध्ये या मिसळचं नाव जे आहे ते घेत होते। ठाण्यातील खाद्य संस्कृतीचं वेगळं स्वरूप जे आहे ते या मिसळच्या माध्यमातून पाहायला मिळालं। आपण जर पाहिलं तर तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासामुळे हे प्रसिद्ध ठिकाण जे आहे ते ठाण्यातील मामलेदार मिसळ हे पाडण्यात आलेलं आहे। मामलेदार मिसळ परिसरातच दुसऱ्या वास्तू जे आहे हे सुरू करण्यात आलेले असलं तरी जुनी वास्तू आता ठाणेकरांच्या केवळ आठवणीतच उरलेली आहे। म्हणजे आता आपण जर पाहिलं तर ही मिसळ जी आहे, मामलेदार मिसळ हे प्रसिद्ध ठिकाण जे आहे 70 वर्षापासून या ठिकाणी ही मामलेदार मिसळ होती। परंतु जी आता वास्तू जी आहे ती इतिहास जमा झालेली आहे आणि जी मामलेदार मिसळ आहे ती दुसऱ्या ठिकाणी जी आहे ते शिफ्ट झालेली आपल्याला पाहायला मिळतात। अगदी 1950च्या दशकात सुरू झालेलं हे छोटंसं दुकान हळूहळू ठाण्यात एक ओळख बनवून गेलं। मामलेदार मिसळ एक नाव जे आहे ते ठाण्यामध्ये प्रसिद्ध झालं आणि अनेक मोठे सेलिब्रिटी असतील, राजकारणी असतील, या मामलेदार मिसळचा आस्वाद घेण्यासाठी ठाण्यामध्ये आले तर ते आवर्जून या ठिकाणी भेट देत असत। अगदी मोठमोठे नेते असतील, तसेच आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री असतील, आत्ताचे उपमुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे असतील, तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, शरद पवार असतील, हे जेव्हा ठाण्यामध्ये असतात, अगदी त्यांचे दौरे असतील तेव्हा ते आवर्जून जे आहे ते या मामलेदार मिसळला भेट देत असून या मिसळचे जे आहे ते आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळते। पूर्ण ही वास्तू जी आहे ठाण्यातील लोकांना फक्त आठवणीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। संपूर्ण वास्तूची जमीनदोस्त या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी ठाणेच नाही, ठाणे शहरच नाही तर ठाण्यातील आजूबाजूच्या परिसरातील लोक देखील आहेत या मामलेदार मिसळचा आस्वाद घेण्यासाठी ठाण्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच ठाण्यातील मार्केट साईडला
हे आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दादा, नवीन जे शॉप आहे ते कुठे, म्हणजे मामलेदारचं कुठे 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 आलं, म्हणजे लोक विचारत आहेत कुठे आलं? राईट साईडला एक्झॅक्ट ऍड्रेस सांगू शकाल तुम्ही? ते आईस्क्रीमचं दुकान आहे, समोर शौचालय आहेत, इकडनं सर्कल आहेत ना सिग्नल तिथं आहे. नक्कीच अगदी बाजूला जे आहे मामलेदार मिसळचं नवीन शॉप जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु ही जुनी वास्तू आहे, अगदी 70 वर्षापासून आपण पाहिलं तर ठाणेकरांच्या जिभेवर राज्य करणारी ही मिसळ होती. त्याची आता ही वास्तू जी आहे ती कायमस्वरूपी ठाणेकरांच्या आठवणीमध्ये या ठिकाणी राहिलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही वास्तू अनेक आठवणी आपण देखील पाहिलात तर या मामलेदार मिसळशी अगदी लहानपणापासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी 70 वर्ष हा खूप मोठा काळ झाला. त्या काळामध्ये अनेक राजकारणी असतील, सेलिब्रिटी असतील, या मामलेदार मिसळचा आस्वाद घेत होते. अगदी म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, शरद पवार असतील, स्वर्गीय अगदी बाळासाहेब ठाकरे असतील, हे देखील आवर्जून जर ठाण्यामध्ये आले तर या मामलेदार मिसळचा आस्वाद घेत होते. आणि परंतु आता जर आपण पाहिलं तर 70 वर्ष झाले त्यानंतर आता हा जो मामलेदार मिसळ आहे किंवा अगदी बाडूचा जो परिसर आहे तो पुनर्विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आलेला आहे. आणि ही वास्तू जी आहे आता अगदी इतिहास जमा झालेली आहे. मामलेदार मिसळ आता आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त आठवणी या ठिकाणी ह्या त्याच्या राहिलेल्या आहेत. आणि परंतु मामलेदार मिसळ ही अजूनही जी आहे या मार्केट परिसरामध्ये आहे. आपण अजून देखील जाऊ शकता, मामलेदार मिसळचा आस्वाद जो आहे तो घेऊ शकता. परंतु ही वास्तू जी आहे ती आता कायमस्वरूपी आपण पाहिलं तर ठाणेकरांच्या आठवणीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तहसील कार्यालय असेल, ठाणे नगर पोलीस ठाणे असेल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या इमारतीमध्ये या पुनर्विकासासाठी हा परिसर जो आहे तो मोकळा करण्यात आलेला आहे. हा तहसील कार्यालयाचा माहिती जी आहे ती आपल्या समोर आलेली आहे. पुनर्विकासानंतर इथे मामलेदार मिसळचे नवे दुकानही सुरू होईल, पण जुनी वास्तू मात्र आता इतिहास जमा झालेली आहे. नव्या इमारती उभ्या राहतील, सुविधा वाढतील, पण त्या मिसळची चव, इथे रंगणाऱ्या गप्पा आणि तो माहोल पुन्हा मिळेल का, हा प्रश्न देखील ठाणेकरांच्या मनामध्ये निर्माण होतो. अगदी लहानपणापासून अगदी 70 वर्षापासून अनेक ठाणेकरांच्या आठवणी ज्या आहेत या मामलेदार मिसळशी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी लहानपणापासून अनेक ठाणेकर जे आहेत ते या मामलेदार मिसळशी संबंधित आहेत. मामलेदार मिसळमध्ये ते येत होते. मामलेदार मिसळ हा एक मोठं नाव जे आहे ते ठाण्यामध्ये, ठाण्याच्या खाद्य संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर अगदी राजकारणांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत ही मिसळ जी आहे ती प्रत्येकाच्या नावावर होती, ओठावर होती. तसेच मामलेदार मिसळची जी चव होती ती प्रत्येक ठाणेकर असेल किंवा ठाण्यातील आजूबाजूचे जे परिसरातील खवय आहे त्यांच्या देखील ती ओठावर आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच आता पाहिलं तर आपण ही वास्तू जी आहे ती कायमस्वरूपी ठाणेकरांच्या आठवणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. संपूर्ण वास्तू जी आहे तिचं विकासात या ठिकाणी मामलेदार मिसळची वास्तू जी आहे ती इतिहास जमा झालेली आहे. आणि कायमस्वरूपी ही वास्तू जी आहे ती ठाणेकरांच्या आठवणीमध्ये राहिलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी आम्हाला ठाणे लाईव्हच्या माध्यमातून कमेंट सेक्शनमध्ये थांबा. तुमच्या कुठल्या आठवणी ज्या आहेत त्या या मामलेदार मिसळशी या ठिकाणी आपल्यासोबत घडलेल्या आहेत. आपण लहानपणापासून या मामलेदार मिसळ कसे संबंधित आहात, तुम्हाला ही मामलेदार मिसळ कशी आवडते, या संबंधित आम्हाला ठाणे लाईव्हच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.